अभयच्या शेंगांची ही सुकी भाजी भाकरी चपाती सोबत खूप भारी लागते आणि डब्याला द्यायला सुद्धा खूप भारी रेसिपी आहे। नक्की तयार करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला अभयच्या शेंगांची भाजी करायची आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये। ही भाजी खायला खूप चविष्ट लागते। चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। अभयच्या शेंगांची भाजी करण्यासाठी मी इथे एक जुडी अभयच्या शेंगा घेतलेल्या आहेत। शेंगा बघा अशा एकसारख्या पाहिजे आहेत, पण मला काही तशा एकदम अशा एकसारख्या शेंगा मिळालेल्या नाहीयेत। अशा पाहिजे मस्त अशा कोवळ्या कोवळ्या। तर त्याच्यामध्ये ही शेंग थोडीशी निब्बर आहे, पण ही सुद्धा कशी निवडायची ते तुम्हाला मी सांगते। तर सगळ्यात आधी आपण ही जी निब्बर शेंग आहे ही साफ करून घेऊ पहिले। असं देठ कापून घेतल्यानंतर तिला अशी ओढायची बघा अशी। तर बघा या पद्धतीची अशी शीर निघते तिची, जाड शेंग असली की। दुसऱ्या बाजूने सुद्धा तसंच कापायचं, म्हणजे थोडंसं राहू द्यायचं, म्हणजे आपल्याला ओढता येईल असं। हे बघा दुसऱ्या बाजूने पण असं ओढायचं, जेवढं निघालं तेवढं। तर ह्या शेंगांचे आता आपल्याला 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। हे बघा या पद्धतीने 2 तुकडे करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे। अशा प्रकारे शिरा असतात ना या पूर्ण काढून टाकायच्या आणि छोट्या छोट्या पार्ट मध्ये शेंगा कापून घ्यायच्या। कापल्यानंतर सुद्धा बघा कडक शेंग असते ना, तर तिच्यामध्ये हा असा कडक पार्ट असतो। तर हा कडक पार्ट आहे ना, खाताना कचकच लागतो आणि शिजायला सुद्धा शिजत नाही, तो काढून टाकायचा जेवढा निघाला तेवढा। तर असा हा भाग कडक हा काढायचा असतो निब्बर शेंग मधून। हा भाग एकदम असा कचकच लागतो खायला पण आणि शिजायला पण तो शिजत नाही। तर ही एवढी म्हणजे निब्बर नाहीये, तर जिला जास्त असा कडक पार्ट नाही, अजून जास्त निब्बर नसल्यामुळे। तर बघा व्यवस्थित असं चाकूने काढून घ्यायचं किंवा हाताने जमत असेल तर हाताने काढायचं। शेंग बघा कोवळी जरी असली ना तरी तिला सुद्धा व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे। तिच्यामध्ये सुद्धा हा थोड्याफार प्रमाणात व्हाईट पार्ट असतोच बघा, हा असा निघतो। शेंगा बघा पूर्ण साफ करून घेतलेल्या आहेत आणि एवढी अशी घाण निघालेली आहे त्यांच्यामध्ये। तर यांचे आता निवडलेल्या शेंगांचे परत बारीक तुकडे करून घ्यायचे आहे, म्हणजे शिजायला लवकर शिजतील। शेंगांचे बघा असे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यांना आपल्याला फक्त आता 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, या शेंगा टाकून घेऊ। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। 2 मिनिटं मोठ्या गॅसवर उकळी आणून घ्यायची आहे। अशी उकळी घेतली ना या शेंगांना, तर शेंगांमधला जो थोडासा काळपटपणा असतो ना, काळसर असं पाणी निघतं शेंगांमधून, तर ते म्हणजे निघून जातं। 2 मिनिटं उकळी आणून घेतल्यानंतर बघा थोडंसं असं काळपट हे पाणी तुम्हाला झालेलं दिसत असेल। काढून घेऊ आपण या शेंगा। शेंगा मी एका गाळणीमध्ये काढून घेतली। आता फोडणी करून घेऊ। फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल छान तापलेलं आहे, जिरं घालून घेऊ। याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालू। 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं होतं। आता एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू। गाळणीमध्ये गाळून घेतलेल्या शेंगा घालून घेऊ। या शेंगा आता आपल्याला व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहे तेलामध्ये। 3 ते 4 मिनिटं शेंगा बघा छान अशा परतवून घेतल्या। अशा छान परतवून घेतल्या ना तर मग खाताना खूप चविष्ट लागतात। याच्यामध्ये आता आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे आहे। धना पावडर घालू अर्धा चमच, मिरची पावडर घालत आहे 1 चमच, आवडीप्रमाणे घाला तुम्ही तिखट। 1 पाव चमच हळद। मिक्स करून घेऊ। थोडासा छान रंग यावा म्हणून मी इथे काश्मीरी मिरची पावडर घालत आहे पाव चमच गरम मसाला घालत आहे। मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये मी आता 2 चमच भाजलेला शेंगदाण्याचं कूट घालत आहे।
थोडंसं परतवून घेऊ. कूट आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचं घातलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त परतवण्याची काही गरज नाही आहे. पाणी घालून घेऊ आपण थोडंसं, अगदी अर्धी वाटी. तुम्हाला जर ही सुकी भाजी करायची असेल तर एवढंच पाणी घाला, आणि जर पातळ करायची असेल तर थोडंसं जास्त घाला. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं कमी घालायचं, कारण आपण शेंगा शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं. तर आता या भाजीला छान असं उकळवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. छान बघा उकळी आलेली आहे. आता झाकण ठेवून देऊ आणि गॅस मिडियम करून 5-6 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊ. 5 ते 6 मिनिटं शेंगा छान शिजवून घेतल्या. मध्ये मी 2 वेळा चेक करून पाहिलं होतं. शेंगा बघा एकदम छान अशा शिजलेल्या आहेत. एकदम छान अशा शेंगा शिजून गेल्या मस्त. तर लगेच आपण आता ही भाजी खायला घेऊ. तयार आहे आपली मस्त अशी अभयच्या शेंगांची भाजी. तुम्हाला ही साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.